9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। पूर्व वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी। मिरज शहरातील टाकळी रस्त्यावर परिसरातील पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव शिवप्रसाद अथनीकर, वय 28, राहणार टाकळी रोड, मिरज असे असून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वीच्या वैमनस्यातून कारणातून काही अज्ञात हल्लेखोरांनी शिवप्रसाद अथनीकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले। हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच शासकीय रुग्णालयात देखील पोलिसांनी भेट देऊन जखमीची विचारपूस केली। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रवाना करण्यात आले असून तपासाला वेग देण्यात आला आहे। दरम्यान शासकीय रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते। या प्रकरणी अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत। याबाबत पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। के मराठी न्यूज नेटवर्कसाठी मिरज प्रतिनिधी। मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अटनीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे। तर झालेल्या घटनाची जी काही मूळ कारणं असतील त्याचा सुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे। प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे, त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेलं आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।